या प्रसंगी उपस्थित असलेले निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्री नवाब मलिक, रुपालीताई चाकणकर, आमदार सना मलिक, माजी आमदार जिशान सिद्दीकी, माझे ज्येष्ठ सहकारी सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, त्याचबरोबर संतोष दिवाळी, संजय तटकरे, आपण सर्वच पत्रकार मित्र, महिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं स्वागतही करतो आणि आपलं आभारी मानतो. आपल्याला विदितच आहे की प्रदीर्घ कालावधीच्या नंतर राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका 5 वर्षांनी झाल्या असत्या तर ते 22 सालामध्ये झाल्या असत्या आणि आता 27 सालामध्ये दुसऱ्या टर्मच्या निवडणुका आल्या असत्या. परंतु त्यावेळेला करोनासारखा आजाराचा प्रादुर्भाव जगभरामध्ये आला आणि निवडणुका त्यावेळेला पुढे गेल्या. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका असतील, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तदनंतर राज्यामध्ये सत्तेतला बदल होत गेला. त्याचबरोबर ती आरक्षणासंदर्भामध्ये काही याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या. त्या याचिकांचा निर्णय येईपर्यंत या निवडणुका सुद्धा 1-2दा घेण्याचं निश्चित झालं. जरा कांबळे साहेब, ज्यावेळेला घोषित होत होत्या त्यावेळेला या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये काही निर्णयाच्यामुळे स्थगिती आली. तदनंतर या निवडणुका वेळेवरती घेतल्या जाव्यात अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे होती. त्याच्यातून एक आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका घ्याव्या असं घोषित केलं. तदनंतर पुन्हा 50% काही ठिकाणी अधिक आरक्षण गेल्यामुळे त्या निवडणुका स्थगित कराव्यात असा सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निर्णय आला आणि त्याच्यातून मधल्या कालावधीमध्ये जवळपास 265 नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता मुंबई, पुण्यासह, नागपूरसह राज्यातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत. या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकत्रित आहोत, जळगाव महानगरपालिकेमध्ये एकत्रित आहोत, मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकत्रितपणाने निवडणूक लढते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला आणि आज 94 जागांच्या वरती आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. खरं तर आम्ही सर्व धर्म विचाराचे पुरस्कर्ते आहोत, पण तरी पण एक आरोप जाणीवपूर्वक केला गेला की 23 अल्पसंख्याक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले आणि ते सुद्धा इतर राजकीय पक्षांना पूरक होईल अशा पद्धतीने दिले. 94 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असताना 56 मराठी भाषिक आहेत, 21 उत्तर भारतीय आहेत, 23 आमचे मुस्लिम समाजाचे बांधव आहेत, 6 मध्ये 3 ख्रिश्चन समाजाचे आहेत, तेलुगू समाजाचे आहेत, तामिळी समाजाचे आहेत, बोहरा समाजाचे आहेत. यामध्ये 50 महिला आहेत 94 पैकी आणि 46 पुरुष सहकारी त्या ठिकाणी निवडणुका लढत आहेत. यामध्ये ओबीसीची संख्या सुद्धा 17 आहे आणि अनुसूचित जातींची संख्या सुद्धा 12च्या आसपास त्या ठिकाणी आहे. माझ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की मुंबईसारखं एक जागतिक पातळीवरचं शहर, देशाची आर्थिक राजधानी, राज्याची राजधानी, या शहरामध्ये बहुभाषिक, बहुधर्मीय नागरिक राहतात आणि सर्वांना विश्वासात घेऊन या निवडणुकीला सामोरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जातो आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा आणि इथे असलेल्या माझ्या सगळ्या लोकप्रतिनिधींसुद्धा मुंबई शहराचे प्रश्न दीर्घकाळ विधिमंडळामध्ये नवाब मलिक त्या ठिकाणी नेतृत्व करत आले, जिशाननी सुद्धा नेतृत्व केलं. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी होते, ते तर राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा राहिले. यावेळेला सना मलिक या विधिमंडळामध्ये निर्वाचित झाल्यात. शिवाजीराव नलावडे असतील, सिद्धार्थ कांबळे असतील, हे सहकार सेवेतून मुंबई बँकेमध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. त्याच्यामुळे मुंबई पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर याच्यातले वेगवेगळ्या जे प्रश्न आहेत हे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या सगळ्या प्रश्नाची मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वालाही पूर्णपणाने माहिती आहे. ते सोडवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती प्रयत्न केलेत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील, प्रफुल्लभाई कार्याध्यक्ष असतील, यांना सुद्धा मुंबईसारख्या महानगराच्या प्रश्नाची जाण निश्चितपणाने त्या ठिकाणी. आमचे नेते भुजबळ साहेब तर 2 वेळेला मुंबईचे महापौर झालेत. 85 साली एकमेव शिवसेनेचे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये ते कालावधीमध्ये होते. मुंबईच्या माझगाव मतदारसंघातून ते 2 वेळा निर्वाचित झाले. त्यानंतर मग त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये त्याने नेतृत्व केलं. येवला त्याने निवडल्याच्या नंतर तरीसुद्धा मुंबईच्या सगळ्या भौगोलिक भागाची पूर्णपणाने जाण असणारे भुजबळ साहेबांसारखे एक जाणकार नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आधारवड म्हणून या शहरामध्ये आणि राज्यभरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढवण्याचा निर्णय घेत असताना आम्ही जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करतो आहोत. आपल्यामार्फत तमाम मुंबईकरांना आम्ही आवाहन करतो आहोत की मुंबईकरांनी, आम्हाला कल्पना आहे आमच्या मर्यादेची, आमच्या शक्तिस्थानाची, पण तरी पण आमचं एक वेगळं अस्तित्व आहे. ते घेऊन या वेळेला मुंबई शहरामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. तो जाहीरनामा आपल्यामार्फत मुंबईकरांच्या समोर ठेवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण जाहीरनामा प्रसिद्ध करावा आणि मग आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण जरूर करावा. थँक्यू. बोल. सर्क्युलेट करा. हॅव अ माईक द्या. अरे तिथं माईक द्या. नाही पॉइंट द्या ना. गिव दे मी हिंदी वर्जन आणि इंग्लिश ऑल्सो. पण केलं ना. याच्यात एक महत्त्वाच्या मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीत उल्लेख करण्यात आलेला आहे. आमची संकल्पना आहे की मुंबईमध्ये 3 रस्ते, त्याच्यावर सगळे ट्रॅफिक धावत असताना मुंबईतले जे अंतर्गत रस्ते मिसिंग लिंक त्याला प्रायोरिटीनी ओपन केल्यानंतर ट्रॅफिकच्या जे एक मोठी समस्या आहे ते दूर होऊ शकते. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत 5वी क्लासपासून कौशल विकास कार्यक्रम महानगरपालिकेच्या शाळेत आधी होते. म्हणजे जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा 5वीपासून कौशल विकासचे कार्यक्रम होतात. त्याच्या 5वीपासून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तो कार्यक्रम लागू करणे, ज्याच्यामुळे एक कुशल कामगार किंवा त्या क्षेत्रातले तज्ञ निर्माण करण्यासाठी लहानपणापासून हे मिळेल. एक मोठा प्रश्न आहे दिव्यांग लोकांचा.
महानगरपालिकेच्या बजेटमध्ये 2% तरतूद करून त्यांच्यासाठी सुविधा, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणे आणि मूक बधिर जी मुलं आहे त्यांच्यासाठी शाळा मुंबईमध्ये 2-3 आहे, मुंबईच्या बाहेर आहे. या मुलाची संख्या जास्त असताना आमची संकल्पना आहे की प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये एक मूकबधीर शाळा निर्माण करणे. बाकी ट्रॅफिक, पाणी आणि बस असे सगळे मुद्दे आहे, पण अपंगांसाठी आपण दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम तयार करणे. वर्किंग वुमेन हॉस्टेल म्हणजे कामकाजी जे महिला आहेत त्या मुंबईमध्ये राहण्यासाठी जे शेअरिंग रूम घेता येते किंवा भाड्याने घरं घेऊन राहत आहे, सॅलरी त्यांची त्याचंच जाते. मग जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी मोठ्या संख्येने हॉस्टेल निर्माण करणे एक वेगळी संकल्पना आम्ही या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे. बाकी आणखीन गोष्ट याच्यात आहे, आपण वाचल्यानंतर कळेल. नाही, असं आहे. आमचे प्रस्ताव बरेचसे आहे. आमचे प्रलंबित प्रस्ताव म्हणजे मुंबईमध्ये जे पूर येत आहे त्या पूरवर तोडगा काढण्यासाठी मिठी नदी संपूर्ण जे पवईच्या पाणी आहे किंवा संपूर्ण जे पाऊस पडते ते मिठी नदीतून प्रवाह होत आहे. आम्ही एक संकल्पना दिली होती की मिठी नदीतला जे प्रवाह आहे त्याला डायव्हर्ट केला पाहिजे कांजूरला टनलिंग करून आणि मोठे मोठे टँक पवईमध्ये निर्माण केले पाहिजे. ते आम्ही मंजुरी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. म्हणजे आम्ही प्रशासक असताना जे काही प्रस्ताव त्यांच्याकडे दिले होते त्याच्या कारवाई सुरू आहे. काही मिसिंग लिंकसाठी झोपडे हटवणे, लिंक करणे तसं आहे, पण संपूर्ण मुंबईमध्ये जर हे केलं तर मला वाटतं ट्रॅफिक कमी होईल. 700 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करू. हे जाहीरनाम्यामध्ये हे लिहिण्यामागचं कारण काय आणि हे तुम्ही कशा पद्धतीनं कराल असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, EWS MIG साठी आपण केलेले आहे, पण 700 फुटापर्यंतची घरं याच्यात लोअर इन्कम ग्रुपची लोक राहत आहे. आपण 500 फुटापर्यंतच्या लोकांना हे माफ केलेलं आहे. मग जे लोअर इन्कम ग्रुपची लोक आहे, लोअर मिडल क्लास आहे, त्यांना का दिलासा मिळू नये त्यासाठी हे घोषणा आम्ही केली आहे आणि आमच्या सत्तेत सहभाग झाला तर निश्चित रूपाने आम्ही करणार आहोत. नाही, असं आहे की पाणीच्या स्मार्ट मीटर लावलंच पाहिजे, त्या बाबतीत आम्ही विरोध करत नाही. कारण स्मार्ट मीटर राहिला, आज जुनाट जे मीटर आहे ते कुठेही रीडिंग होत नाही. ठिकठिकाणी सोसायट्या असतील ज्यांच्याकडे मीटर्स आहे त्याच्या इतके खाली गेलेले आहे आणि पैसे तुम्ही भरा, मीटर तुम्ही खरीदून आणा. आता महानगरपालिकांनी स्वतः मीटर लावले पाहिजे आणि स्मार्ट मीटर राहिला तर रीडिंग ते मिळत आहे. आता रीडिंग ना घेता बिला पाठवत आहे. कमी पाणी वापरले तरी जास्त पैसे लोकांना भरावं लागत आहे. स्मार्ट मीटर आल्यानंतर जितका पाणी वापरेल तितकंच त्यांना बिलं येतील. आज एकही मीटर कुठेही मीटर रीडिंग होत नाही. एकदा रीडिंग झाली की त्या पद्धतीने हे येत राहत आहे. तक्रार करायला गेले तर तुमच्या मीटर खराब आहे, बदला, तर 10,000चे मीटर आणा. असे बरेचसे काही प्रश्न आहेत. त्यासाठी स्मार्ट मीटरची संकल्पना आम्ही आणलेली आहे. नहीं, देखिए ऐसा है कि आज भी आप देखेंगे तो मुंबई शहर में झोपड़पट्टियों में आज भी लोग मुफ्त में पानी का इस्तेमाल कर रहे हैं. आज भी मुंबई के जो चाली में रहने वाली बिल्डिंग है उसको डायरेक्ट सप्लाई के जरिए विदाउट मीटर पानी आज भी मुंबई शहर में है. अगर वो है तो उसको कहीं ना कहीं नियमित रूप से घोषणा करके कि भाई बिना पैसे के ये पानी पी रहे, तो उसको एक मॉनिटरिंग होगा. आज पानी की स्कैरसिटी अलग अलग जगह इसलिए है कि मीटर काउंट करके पानी का पुरौठा किया जाता है. जितने मीटर है उससे 2 गुना ज़्यादा बिना मीटर वाले कनेक्शंस है. तो जब वो पूरा आंकड़ा सामने आएगा कि भाई माफ पानी मीटर लगेंगे लेकिन को फ्री 0 बिल आएगा,
कम से कम कितना कंजम्पशन किस विभाग में है, ये जब प्रशासन को पता चलेगा तो वाटर स्कैरसिटी जो अलग अलग जगह पे है, तो कम से कम 24 घंटा पानी देने की योजना को ढंग से लागू किया जा सकता है। आज भी लोग मुफ्त में पानी पी रहे हैं, आज भी आधा शहर मुफ्त में पानी इस्तेमाल कर रहा है। हमने घोषणा की है, लेकिन कोई एक्स्ट्रा उसके अंदर बर्डन पड़ने वाला नहीं है, लेकिन नियोजन के लिए इसका कहीं ना कहीं इस्तेमाल होगा। तटकरे साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे. बेसिकली तुमचं बजेट जे आहे 2024-25-26 अराउंड 74,000 crore. ह्या जर सगळे जर प्रॉमिसेस तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे असतील तर व्हॉट्स युअर एस्टिमेट, ते काय साधारण 1 लाख 1.5 लाख कोटीचं बजेट असेल आणि हाऊ आर यू गोइंग टू मोव द रिसोर्सेस. गव्हर्नमेंट तुम्ही मंत्रिमंडळात राहिलेलं आहे, साधारण त्याची आयडिया तुमची काय. तुमचं एक महत्वाचं याच्यात मला वाटतंय की तुम्ही म्हणताय इथे झोपडपट्टीवाल्यांना मूलभूत सुविधा ते आहेत त्याच्यात, पण मोफत मार्गी आणि विकास आपल्या जर त्याच्यामध्ये 50% जर त्या क्लस्टर्समध्ये राहत असतील तर हे करण्यासाठी किती आता तुमची प्रावधान असेल. व्हॉट विल बी द प्रपोजल फॉर दॅट, याच्या संदर्भात काय सांगू शकत? पाणीच्या बाबतीत नो, He is talking about overall the infrastructure which we have quoted in our manifesto. मी बघा असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आज ही झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या तिजोरीतून याला पैसे देत आहे आपण. महानगरपालिका पण या झोपडपट्ट्यांमध्ये रस्ते, गटारे, पायवाटा हे निर्माण करत आहे, पण पीस मिलमध्ये ही कामं होत आहे. एक ठिकाणी झाली की 2 वर्षानंतर पुढच्या कामं होत आहे, 3 वर्षानंतर पुढची कामं होत आहे. त्यामुळे इंटिग्रेटेड ही कामं होत नाही. आमची संकल्पना आहे की एखादी झोपडपट्टी असेल ते इंटिग्रेटेड करून एकदाच सगळं केलं पाहिजे. त्याच्यात आजच्या घडीला मलनिसारण वाहिन्या या झोपडपट्ट्यांमध्ये नाही, त्यामुळे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये हे सगळं मल जाते. इंटिग्रेटेड जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केली ते आपल्याला प्रदूषणचा प्रश्न पण संपेल, मलनिसारण वाहिन्या त्याला जोडण्यात येईल, तो त्याला कनेक्ट होईल. तर मला वाटते एक मोठा प्रश्न जो या झोपडपट्ट्यामधला आहे तो दूर होईल. पैशाच्या बाबतीत आजही पैसे खर्च होत आहे, पण प्लॅन करून इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट नाही आहे. नवाबाई तुम्हाला प्रश्न आहे. नवाबाई इकडे. महापालिका निवडणुका लढवत आहेत, भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात जाऊन महापालिका निवडणुका लढवत आहेत. सर्वच विरोधी पक्ष अडाणींच्या विरोधात खरं तर महापालिका निवडणूक लढवतात आहेत, कारण की मुंबईमधल्या अनेक प्रॉम्प्ट जागा ज्या आहेत त्या अडाणींच्या घशात टाकल्या जातात आहेत. त्याबद्दल तुमच्या पक्षाचं मत काय आणि त्या सगळ्या संदर्भात मॅनिफेस्टोमध्ये काहीच नाहीये सध्या तरी? नाही, ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. अडाणी जरा ऐका ना, धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव मी मंत्री असताना 2002 साली आम्ही तयार केली होती. तटकरे साहेब त्या कॅबिनेटमध्ये होते. ती योजना रखडत गेली. आमच्या सरकार 2014 पर्यंत असताना त्याला एक आपण योजना करायची ठरवल्यानंतर त्याच्यावर निर्णय झाला नाही. टेंडर झाले, बिडिंग करण्यात आली, आणि एखादी योजना बिडिंग करून कुणाला देण्यात आली असेल तर जे लोक विरोध करताय रात्री त्यांच्याशी फोनवर बोलताय, त्या मतदारसंघाचे आमदार बिमदार त्यांच्याशी संपर्क ठेवताय. ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे की धारावीचा विकास झाला पाहिजे. प्रत्येक ज्यांची दुकानं आहे, छोटे छोटे कारखाने आहेत, ज्यांची घरं आहे, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे ही संकल्पना आमची होती. आम्ही ही संकल्पना, मी राज्यमंत्री असताना त्या खात्याचा, धारावीच्या जगात एशियातली मोठी झोपडपट्टी आहे, त्याचा पुनर्विकास केला पाहिजे. त्या बाबतीत आम्ही जेव्हा एखादी संकल्पना आणली होती ते कार्यान्वित होत असतील तर आम्ही अडथळे न निर्माण करता आम्ही या योजनेला समर्थन करत आहोत, पण कुणाला बेघर होऊ देणार नाही त्याची पण जबाबदारी आम्ही स्वीकारतो. दुकानदार असतील, कारखानेदार असतील, त्यांना पण न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांच्या अडाणीच्या विरोधात उभं राहू. तटकरे साहेब तुम्हाला सवाल आहे. तटकरे साहेब सवाल असा आहे की सवाल असा आहे, भाजपनी नवाबभाईचा विरोध केला होता. आता अंबरनाथमध्ये काँग्रेस बरोबर आणि अकोला जिल्ह्यामध्ये MIM बरोबर त्यांनी युती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची याच्यावर काय भूमिका आहे?
भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवरती कोणावरती युती कराव्या भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे. दुसरा मुद्दा आपण नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये म्हणालात. भारतीय जनता पक्षाने त्यांना जे वाटते ती भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक आम्ही भूमिका घेतल्याच्यापासून आमच्या सोबत आहेत. सना मलिक, जिशान सिद्दीकी, नवाब मलिक आम्ही सगळेजण महायुतीमध्ये लढत असताना ज्या घड्याळाच्या चिन्हावरती आम्ही महायुतीमधून राज्यासमोर गेलो त्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आहे तिघांनी. त्यातल्या एक यशस्वी झाल्यात. त्यावेळेला आम्ही महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढली. त्याच्यामुळे टीका टिप्पणी होत असते. त्याच्या पलीकडे जाऊन राज्य देश याचं हित जपत आमचा सहभाग एनडीएमधला त्या ठिकाणचा आहे आणि तो राहील. सर आता पुण्यामधली परिस्थिती पाहिली तर अजित पवारांवर जोरदार टीका होती. अजित पवार प्रत्युत्तर भाजपला देत आहेत. एकंदरीतच आता जी परिस्थिती आहे ही पुढे राहणार आहे का हा केवळ अभिनय असणार आहे या निवडणुकीपुरता? नाही, निवडणूक ही अभिनयाने लढली जात नाही. अभिनयाचं कौशल्य दाखवत कौशल्य दाखवत निवडणूक लढवत जात असते आणि त्याचबरोबर ती विश्वासार्हता पण लागत असते. हा एक भाग. दुसरा भाग असा की राज्यामध्ये ज्या वेळेपासून आघाडी किंवा युतीच्या सरकारची अपरिहार्यता आली त्यावेळेपासूनच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी एकत्रितपणाने लढवलेल्या नाहीत. 99 सालामध्ये 99 ते 2014 राज्यात आम्ही लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होतो. त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवल्या. 14 ते 19 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार देवेंद्रच्या नेतृत्वाखाली होतं. त्याला मुंबई महापालिका असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल, त्या निवडणुका सुद्धा एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्या गेल्या. कल्याण डोंबिवलीचं ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. अजूनही आपल्यापैकी कोणीतरी ते आठवण्याचा प्रयत्न करा तरी त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं सरकार टिकलं. आता जी टीका टिप्पणी होते आहे, एकतर स्वतंत्रपणाने निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. निवडणुका एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना एक स्ट्रॅटेजी मांडली गेली. ती मुख्यमंत्र्यांनी मांडली पुण्याला. मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये 2 प्रमुख पक्ष आहेत. दोन्ही एकत्रितपणाने लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल. ही एक स्ट्रॅटेजिकल भूमिका मांडून आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका त्या ठिकाणी लढतो. त्या निवडणुकीमध्ये कुठेही कटुता होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी असं महायुतीमध्ये ठरलं. दुर्दैवाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी खूप टोकाची भूमिका झाली. पण नंतर निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ज्या वेळेला नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेला ते सगळंच अलवेल झालेलं पाहायला मिळालं. तसंच आता 14 तारखेला 15 तारखेला मतदान आहे. 15ला मतदान आहे, 16ला निकाल आहे, 17ला तुळगे घेऊन आम्ही सगळेजण एकमेकाला भेटू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2, मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असे सगळे एकत्रित होऊन तिळगुळ देऊ एकमेकाला. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की हे सगळं मैत्रीपूर्ण होऊ शकतं, कुठला अभिनिवेश नाही, लोकल लेवलच्या सगळ्यांनी हे केलेलं आहे, त्यांचं पार्टिशन कमिटीमध्ये ठरलेलं होतं, कटुता नाही. पण ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत, अजित पवार इज बिंग आयसोलेटेड, इज बिंग टार्गेटेड, इज बिंग कॉर्नर्ड, त्यांना सांगण्यात येतं की अजूनही इरिगेशनच्या स्कॅम मधली जी काही कोर्टाची केस आहे मागची जर पेजेस काढून आली तर इट विल बी क्वाईट डिफिकल्ट. ही कुठली वक्तव्य बघता तुम्ही जे म्हणता ना सगळं मैत्रीपूर्ण आहे, असे होतच असतात ठिकाणी. एक असं आहे की परवाच उपमुख्यमंत्री अजितदादा रायगड दौऱ्यावरती होते. तिथून आम्ही मुंबईमध्ये पार्टी ऑफिसमध्ये बसलो. माझी त्यांची चर्चा झाली. रात्री काल माननीय मुख्यमंत्री महोदयांजवळ मी संवाद केला. आज मी बावनकुळे साहेबांच्या जवळ सुद्धा बोललो. पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जवळ सुद्धा बोललो. आणि त्याच्यामुळे जी वक्तव्य झालेली आहेत ते काही मी नाकारत नाही, पण त्या बाबतीमध्ये अधिक गैरसमज होऊ नये, कटुता वाटू नये म्हणूनच मी या तिन्ही नेत्यांशी संपर्क केलेला आहे. त्यामुळे ती कटुता अधिक वाढणार नाही याची पूर्णपणाची खबरदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत. पण मी स्वतःच तिन्ही नेत्यांशी बोललो. दादांजवळ माझं 2दा बोलणं झालं, बावनकुळे साहेबांजवळ 2दा झालं,
आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ झालं. त्यामुळे ठीक आहे, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते बोललं गेलं, मी नाकारत नाही, पण आता त्याची दुरुक्ती होणार नाही. आय एम कॉन्फिडंट अबाउट दॅट. जाहीरनाम्यामध्ये कोस्टल रोडचा उल्लेख आहे. कोस्टल रोडचं श्रेय यापूर्वी उद्धव ठाकरे घेत आहेत आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस घेत आहेत. दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही काळामध्ये अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीचं कुठलं म्हणणं आहे? उद्धव ठाकरेंच्या काळात कोस्टल रोड झाला की देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला? नाही, एक असं आहे की तसं बघितलं तर आम्ही सरकारमध्ये असताना, मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना MOTP आणि MOE ऑफिसचं बिल मांडलं होतं. आता जो लिंक झाला आहे अटल सेतू, त्यावेळेला मांडलं होतं. त्याचं टेंडरही विलासराव असताना निघालं होतं. अंबानी बंधू त्यावेळेला विभागले गेले होते. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली, प्रलंबित राहिलं तर ते काम त्यावेळेला सुरू झालं असतं. कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये सुद्धा महापालिकेने त्यावेळेला पुढाकार घेतला असेल. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अगोदर होतं मला माहिती आहे ना. त्यानंतर मग भारत सरकारची परवानगी मिळवताना अनेक अडचणी होत्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांची परवानगी मिळवणं आणि त्याच्यातून त्या कामाला गती मिळणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहेच. कारण एखाद्या गोष्टीचा मोठा प्रकल्प आपण ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला CRZ आणि इतर जे काही वातावरणीय बदलाच्या निमित्ताने जी काही परवानगी त्या ठिकाणी अपेक्षित असते त्याला वेळ विलंब होत असताना कोणाच्या तरी पाठपुराव्याची गरज असते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्ही तेव्हा नियोजित केला. त्याच्यानंतर तिथं प्रकल्पग्रस्त त्यांना किती मावेजा द्यायचा मी म्हणतो, कारण तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. खारघरच्या परिसरामध्ये आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याचाही सुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये पाठपुरावा करत आलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या सगळ्या परवानगी त्या ठिकाणी आल्या. हे शेवटी संयुक्त सगळ्यांचं श्रेय आहे. सर, आपके मैनिफेस्टो में 2 चीजें लिखी हुई है कि प्रदूषण नियंत्रण के लिए इलेक्ट्रिक बस और CNG वाहन को प्रोत्साहन दिया जाएगा, लेकिन अभी इसमें एक भी इलेक्ट्रिक व्हीकल का उल्लेख नहीं है. दूसरी चीज लिखी हुई है क्लाइमेट रेजिलिएंट मुंबई योजना. तो सर, इसके बारे में आप थोड़ा विस्तार से बताना चाहेंगे? और इसके साथ साथ ये भी लिखा हुआ है कि हवा गुणवत्ता मॉनिटरिंग सिस्टम बिठाई जाएगी. फिलहाल मुंबई का AQI 256 के ऊपर है, सामने की बिल्डिंग्स भी नहीं दिख रही है. क्या मुंबई दिल्ली बनने की कगार पर है? तो आपका रोड प्लान क्या है सर? देखिए, ऐसा है, सबसे बड़ा धूल मुक्त मुंबई बनाने का कार्यक्रम हम लेंगे. धूल मुक्त मुंबई का आज जो सफाई कामगार है, मुंबई शहर में कचरा ऊपर से उठा लेते हैं. जो ब्रशिंग करने का पहले जो मुंबई शहर में काम था, रास्ते धोने का मुंबई शहर में जो काम था, आज पूरी तरह से धूल मुक्त मुंबई का जो कार्यक्रम आज से 50 साल पहले जिस तरह से महानगर पालिका कार्यान्वित चीज़ों को करती थी, आज वैसा नहीं है. लेकिन इतना मैन पावर भी नहीं है. पहले मुंबई छोटी थी, आज मुंबई का विस्तार 20 गुना बड़ा हो गया है. तो जो भी नई टेक्नोलॉजी है उसके जरिए सारी जो मशीनरीज है उसको लाना और डस्ट फ्री सिटी बनाने को प्रायोरिटी हम लोग निश्चित रूप से देंगे, ताकि मुंबई का जो भी प्रदूषण है वो खत्म हो. सागर सर, एक मला 2 प्रश्न विचारायचे आहेत मॅडम. नहीं, क्लाइमेट का मतलब ये है कि मुंबई शहर का जो भी, चाहे वाटर लॉगिंग का प्रॉब्लम हो, चाहे पोल्यूशन का प्रॉब्लम हो, अलग अलग चीज़ें हैं जिसकी वजह से मुंबई शहर में बड़ी समस्या निर्माण हो रही है. जी, तो मैंने बताया ना कि डस्ट फ्री मुंबई होगी तो पॉल्यूशन कंट्रोल होगा. आज आपने कहा कि मुंबई शहर में विजिबिलिटी एकदम खत्म हो गई है, तो जब हम डस्ट फ्री सिटी बनाएंगे तो ये सारी चीज़ें पॉल्यूशन कंट्रोल होगा. जहाँ तक स्ट्रॉन्ग वाटर का प्रॉब्लम है, आज जो सबसे ज़्यादा आप शहर देखोगे तो बारिश में डूब जाता है, तो उसके भी ढंग से प्लानिंग करनी चाहिए. तो हर चीज़ों का जब इंटीग्रेटेड प्रोग्राम होगा, मीठी नदी का डाइवर्जन की हमने बात की है, जब ये सब चीज़ें इंटीग्रेटेड होगी तब जाके मुंबई का जो भी परिस्थितियां वो बदलेगी. यही कार्यक्रम है हमारा. तटकरे साहेब, मला प्रश्न आहे की मयूर सोनवणे नाव, एक मिनिट, मयूर सोनवणे म्हणून संभाजीनगरचा आपला कॅन्डिडेट आहे. मयूर सोनवणे संभाजीनगरचा राष्ट्रवादीचा नगरसेवक पदाचा उमेदवार आहे. त्याचं घर रात्री काल जाळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एका साईडला एवढ्या मोठ्या स्वरूपात गुन्हेगारीचं
संभाजीनगरमध्ये जाळण्यात आल्या. तर याची काही कल्पना आपणास आहे का? आणि दुसरा मुद्दा मला नवाब मलिकांना विचारायचा आहे की आता काही वेळांपूर्वी अमित साटम यांनी एक प्रेस घेतली. त्या प्रेसमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की मालवणी, शिवाजी मानखुर्द या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम, कुर्ला या परिसरामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समुदायाचे अनेक घुसखोरी वाढलेले आहेत आणि हे सगळे बांगलादेशी आहेत आणि हे मुद्दामून करण्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान वाढवणं आणि मतदारांची संख्या वाढवणं हा अजेंडा दिसून येतोय. एक संभाजीनगरची घटना, कारण मी आज रायगडमधून आता आलो, त्याच्या आधी लोकसत्तेच्या कार्यक्रमातून इथे आलो, त्यामुळे मला माहीत नाही. पण मी उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे. आता आपली पत्रकार परिषद संपल्याच्यानंतर मी नक्की माहिती घेईन आणि जे काही झालं असेल त्या संदर्भातली योग्य ती कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करेन. सर माझा प्रश्न आहे, नाही, सागर कुलकर्णी अमित साटमजी यांचा आरोप आहे की घुसखोरी मुंबईमध्ये झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय, राज्य गृहमंत्रालय याच्यावर काम करत राहत आहे. हे बांगलादेशीच्या नावाखाली लोकांच्या त्रास देण्याचा कार्यक्रम जर त्यांच्या असेल तर त्यांच्या बाबतीत आम्हाला बोलायचं नाही आहे. कुर्ला असतील, मालवणी असतील किंवा जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या आहे हे सगळे बांगलादेशी आहे जे बोलत आहे. मला वाटते लोकांची दिशाभूल करण्यासाठी या प्रकारचा हे कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. या बांगलादेशी घुसखोरांबाबत गेली 50 वर्ष या मुंबईमध्ये पोलीस खाता आयडेंटिफिकेशन करतो, कोर्टासमोर त्यांना हजर करतो. काही पश्चिम बंगालची लोक असत आहेत, त्यांचे पुरावे मागून घेत आहे, मग कोर्टाच्या ऑर्डर घेऊन त्याला ह्या देशातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम आजपासून नाही, गेली 50 वर्ष सुरू आहे. पण बांगलादेशी बुमाबुम करत असताना शेख हसीनाला पहिले पाठवा ना, ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत आहे, त्याच्याकडे लक्ष अमित साटमजीने दिलं पाहिजे. या मुंबईमध्ये जे कोणी आहे हे सगळे मुंबईकर आहे, भारतीय नागरिक आहे आणि मुस्लिम समाजाला या प्रकारे टार्गेट करणं त्यांचा हे नवीन एजेंडा नाही. हे गेली 30-40 वर्ष या प्रकारचे बोलत राहिलेले. अडवाणीजी केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं या लोकांना तुम्ही वर्क परमिट देऊन टाका, म्हणजे त्यांनी समस्या सोडवण्याबाबत जे बांगलादेशची लोक इथे येत आहे त्यांना वर्क परमिट दे असा एक तोडगा काढण्याचा कार्यक्रम भाजपनेही तयार केला होता. पण अमित साटमला मुंबईची माहिती कमी आहे, कारण आता ते 2-3 टर्मचे आमदार जरी असतील मुंबईमध्ये, मला वाटतं 20 वर्षापूर्वी इथे आले. मुंबई काय आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये 60,000 मुस्लिम मतदार आहे, त्याच्या बाबतीत का उल्लेख करत नाही? त्यांच्या घरी जाऊन ते खाताय, हात जोडताय, बसताय, मिटक्या मारताय, तर अंधेरीचा पण उल्लेख करा ना, जीव गलीचा. एक मुद्दा असा आहे की मुंबई महानगरपालिकेचा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत असताना मी या ठिकाणी प्रकाशित केला. वेळोवेळी वेगवेगळी टीका टिप्पणी चालू राहील, वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहतील, त्या वेळेला त्या संदर्भातला खुलासा आमचं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही नक्की त्या ठिकाणी मांडू. आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.